अकोला जिले में पेट्रोल और डीजल की कमी के चलते वाहन चालकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। जिले के कई पेट्रोल पंपों पर वाहनों की लंबी लंबी कतारें देखने को मिल रही हैं। भीषण गर्मी और गर्मी की छुट्टियों के कारण गांव जाने वाले लोगों की संख्या बढ़ने से ईंधन की मांग भी काफी बढ़ गई है। पेट्रोल भरवाने के लिए नागरिकों को करीब 1 घंटे तक इंतजार करना पड़ रहा है। वहीं कुछ पेट्रोल पंपों पर सीमित मात्रा में ही ईंधन दिए जाने की जानकारी सामने आई है। डीजल की भी यही स्थिति होने से माल वाहक और यात्री वाहन चालकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इस बीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अपील पर कुछ नागरिकों ने सकारात्मक प्रतिक्रिया दी है, जबकि कुछ लोगों ने नाराजगी भी जाहिर की है। दुष्काळ आहे, तुम्ही बघतच आहे की अकोल्याचं ऊन खूपच आहे। अकोल्यावर उन्हाचं जसं फारच प्रेम आहे, पण आम्ही मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून त्यांनी जे सांगितलं की तुम्ही कमीत कमी पेट्रोलचा वापर करा, त्यानुसार आम्ही पेट्रोल जास्त भरून त्यांच्या प्रतिसादाला आम्ही सहकार्य करीत आहे। आणि तुम्ही बघतच आहे पेट्रोलचा तुटवडा पण फार जाणवत आहे, तर तरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल भरून आम्ही कमीत कमी एका बाईकवर 2-3 जण जाऊन किंवा कारमध्ये शक्यतोवर पेट्रोलचं वाचेल तशी आम्ही काळजी घेत आहे। मोदी साहेबांना आव्हान तर केलेलं आहे, पण हे देशाचं सर्वात मोठं दुर्दैव आहे की असे आव्हान करणं। कारण की जनतेच्या इकडनं पैसा काढायचा आणि स्वतः अय्याशी करायची, असं माझं मत आहे। आणि जनतेच्या जवळचाच पैसा घेऊन तुम्ही अय्याशी करता, हे चुकीचं आहे ना। तुमच्या एकेका विदेशाच्या दौऱ्यावर करोडो रुपये खर्च होतात। धीरूभाई अंबानी, अडाणी सारख्यांना माफ होते, शेतकऱ्यांना माफ होत नाही। इथं पेट्रोलची टंचाई चालू आहे, महागाई वाढली, 30 रुपयाचं तेल 170 रुपयाला भेटून राहिलं। पेट्रोल 40 रुपयाने मी भरलेलं आहे, आता 120 रुपयाने पेट्रोल भरत आहे मी। हे सगळं म्हणजे खोटी राजनीती करून सगळा देश बर्बाद करू राहिले असं मला वाटते। मोदी साहेबांचं आव्हान केलेलं आहे, याचा मी पूर्ण तीव्रतेनं विरोध करतो। कारण की आम्हाला खूप त्रास होत आहे, नोटबंदीच्या वेळेसही त्रास झाला आणि कोरोनामध्ये पण खूप त्रास झाला, हजारो लोक मेले। त्यामुळे मी या मोदीच्या आव्हानाला तीव्र विरोध करत आहे।